सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 दिनांक 1 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. 2025-26 वर्षाच्या हंगामासाठी ऊसाचा FRP दर 355 रुपये प्रति क्विंटल. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2025-26 साखर हंगामासाठी ऊस दराचा रास्त आणि किफायतशीर दर FRP प्रति क्विंटल 355 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 2024-25 साखर हंगामासाठी ऊसाचा FRP प्रति क्विंटल 340 रुपये दर निश्चित करण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून तो 355 रुपये करण्यात आला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जावळी तालुक्यातील चोरांबे प्रथम, कराड तालुक्यातील सुपणे द्वितीय तर खटाव तालुक्यातील अंबेरी तृतीय. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत चोरांबे ग्रामपंचायतीत 6 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, कराडमधील सुपणे ग्रामपंचायत 4 लाखांचा द्वितीय पुरस्कार तसेच खटावमधील अंबेरी ग्रामपंचायतीस 3 लाखांचा तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्व ग्रामपंचायतींना गुरुवार दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्ह्यातील 12 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार. निवडीची प्रक्रिया ऑनलाईन. शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षण दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा प्रत्येक तालुक्यातून एक असे 11 शिक्षक व जिल्ह्यात विशेष गटातून एक अशा 12 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांच्या पुढाकाराने यावर्षी पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली. विनायक करंजकर जिल्हा परिषद शाळा मेढा तालुका जावळी, वर्षा ससाने शाळा कवठे तालुका खंडाळा, वैशाली रोकडे उंबरस तालुका कराड, जालिंदर विभूते कुमटे तालुका खटाव, विद्या लेंबे सोनके तालुका कोरेगाव, मनीषा शिरटावले अपशिंगे तालुका सातारा, अनिता गोरे अबेपुरी तालुका वाई, अमित कारंडे दुधगाव शाळा भोसे तालुका महाबळेश्वर, दिगंबर गायकवाड मिरगाव तालुका फलटण, नंदकुमार रेडेकर अरळ पुनर्वसन तालुका पाटण, शुभांगी बोबडे दरावस्ती तालुका मान या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व रामचंद्र जगताप डेळेवाडी तालुका कराड यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. घरकुल योजनेतील अन्यायकारक निकष शिथिल करा. कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन. घरकुल आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलासाठी पात्र कुटुंबाचे शासनामार्फत सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरे मिळणार आहेत. मात्र या घरकुल योजनेसाठी असलेले लाभार्थी पात्रता निकष ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कुटुंबावर अन्यायकारक आहेत. ते निकष रद्द करण्यात यावेत अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कराड पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागात एखाद्या गरीब शेतमजूर कुटुंबास 2 माणसे रोजंदारी दुसऱ्याच्या शेतात किंवा इतर काम करण्यात जात असतील तर त्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत जाते. याचा अर्थ ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन आहे असा होत नाही. मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा अधिक नसावे ही अट अन्यायकारक आहे. ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लोकशाही दिनाचे सोमवारी दिनांक 5 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन. मे 2025 मध्ये आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिनांक 5 मे रोजी दुपारी 1 वाजता कॉन्फरन्स हॉल पहिला मजला नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली. सातारा शहरालगत ट्रॅव्हल्स दुचाकी अपघातात 2 जखमी. सातारा शहरालगत महामार्गावर ट्रॅव्हल्स व दुचाकीचा अपघात झाला असून या प्रकरणी ट्रॅव्हल चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 29 एप्रिल रोजी अपघात झाला असून संतोष पिसाळ व मदन पिसाळ हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी संजय शिवाजी यादव वय 38 राहणार पठारवाडी तालुका कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूनगर सातारा येथून दुचाकीची चोरी. शाहूनगर सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक MH11 CU 4254 चोरून नेली आहे. ही घटना दिनांक 28 एप्रिल रोजी घडली आहे. प्रतीक सारंग जाधव वय 21 राहणार कोडोली या युवकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोगराळी तालुका मान येथे तलवारी कोयते काट्यासह दहशत माजवणारी टोळी दहिवडी पोलिसांकडून जेरबंद. मोटरसायकलवरून हातामध्ये काठी व कोयत्यासारखे घातक हत्यारे घेऊन मोगराळे तालुका मान या गावात हैदोस घालणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या गुन्हेगार टोळीस दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मांढरदेवी येथील महिलांची मागणी. मांढरदेव ग्रामसभेत अवैध दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. ठराव केल्यानंतर दारू विक्री करणाऱ्या लोकांकडून ती विक्री बंद केली जात आहे का याची पाहणी महिलांकडून केली जात आहे. तरी गावात कोणी अवैध दारू विक्री करताना आढळल्यास संबंधित कारवाई करावी अशी मागणी महिलांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अवैधरित्या केल्या जाणाऱ्या दारू विक्री बंदीचा ठराव गावाच्या ग्रामसभेत झाला आहे. हा ठराव गावातील सरपंच, पोलीस पाटील व महिलांकडून वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलसिंग सिंह यांना देण्यात आला. तालुका कोरेगाव येथे 2 दुचाकींच्या अपघातात 1 वृद्ध जखमी. तालुका कोरेगाव येथे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने घाईघाईने निष्काळजीपणे विना नंबरच्या दुचाकीने वृद्धाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी 1 दुचाकी युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर मोहन जाधव राहणार आर्वी तालुका कोरेगाव असे या युवकाचे नाव आहे. चंद्रकांत भिकू भोसले वय 74 राहणार एकसर तालुका कोरेगाव असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
अशाच बातम्यांसाठी फेसबुक कोरेगाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.